पण एक कुठंतरी पाऊल विकासाच्या बाबतीत पब्लिकने विचार करायला पाहिजे. आणि आज आतापर्यंत लोकांनी अन्याय खूप सहन केलेला आहे, पण ह्या पुढच्या पिढीला चांगल्या नेतृत्व देण्यासाठी आणि चांगल्या विकासाची एक विचारधारा घेण्यासाठी जर विचार करायला गेला तर एक चांगलं खंबीर नेतृत्व, ज्याला कुठलीही पाठीमागचं बॅकग्राऊंड बघता पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे चांगल्या प्रकारचं असायला पाहिजे. आपली जी पार्श्वभूमी आहे ती कुठलीही गुंडागिरी वृत्तीची नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की आपल्याकडे स्वच्छ प्रतिमा आहे. त्यामुळे थोडंसं लोकांनी पण विचार करायला पाहिजे की बाबा ह्या उमेदवाराला आपण का निवडून द्यायला पाहिजे. कारण आपण कुठेही बघा जनतेवर अन्याय होईल असं वागणार नाहीये. जे काम करायचे जनतेला सोबत घेऊन आणि जनतेला विश्वासात घेऊन काम करण्याची वृत्ती आपली आहे आणि त्याप्रमाणे आपण विकास करणार आहोत. असं नाहीये की आपल्या मनमर्जीने कुठेतरी आपण विकास करणार आहोत. अशा प्रकारचे आमचे विचार नाहीयेत आणि अशा प्रकारचं कुठलंही काम आपल्या हातून होणार नाहीये. जनतेच्या हिताचं आणि जनतेला विश्वासात घेऊनच काम केलं जाईल. एवढं जनतेने विश्वास ठेवून कुठेतरी एक सकारात्मक भावना ठेवून एक पाऊल आमच्या बाजूने विचार करायला पाहिजे. आमचे असे प्रत्येक मतदाराला आमची एक विनवणी आहे.